नमस्कार. तर काल रात्री असं झालं होतं ना, की आम्ही गेलो होतो बाहेर आणि यायला थोडासा उशीरच झाला आणि सगळ्यांना भूक तर खूप लागली होती आणि मला स्वयंपाक करायला ना खूप कंटाळा देखील आला होता आणि स्वयंपाक करण्यासाठी ना वेळही माझ्याकडे तितका नव्हता. म्हणून विचार केला, की आज काहीतरी लाईटली बनवूयात आणि सगळ्यांनाच विचारले, की काय बनवू? दाल राईस बनवू का? तर ते म्हणले, "नको, कालच तर खाल्लेला आहे. शिवाय उपमा बनव." तर सध्या मी तेच बनवण्यासाठी घेतलेलं आहे. तर माझं कसं असतं ना, मी कुठेही बाहेर जाऊन जर घरी आले ना, कुठलेही काम करायला मला कंटाळा येत असतो आणि मी असे काहीतरी लाईटली बनवत असते. पण एक गोष्टीमध्ये ना, मी खूप नशीबवान आहे. मी जे बनवत असते ना, ते अगदी सगळे प्रेमाने खात असतात. असं नाही, की "तू स्वयंपाक का बनवली नाही? तू ते का केली नाही? तू हे का केली नाही?" असे क्वेश्चन मला कोणीच विचारत नाहीत. जे काही करेन ते अगदी प्रेमाने खात असतात. पण सगळ्यांच्या घरात असं नसतं. तर प्रत्येकाच्या घरामध्ये असं नसतं. किती काहीही झालं असेल ना, कितीही त्यांना कंटाळा आला असेल ना, तर पूर्ण स्वयंपाक त्यांना करावाच लागतो. लाईटली स्वयंपाक त्यांच्या घरामध्ये कोणालाच खाल्लं जात नाही. बरोबर ना? आणि ज्यावेळेस माझे सासू होते ना, त्यावेळी ते देखील मला खूप समजून घ्यायचे. मी कुठेतरी बाहेर जाऊन आले, थोडासा मला थकवा आला, कंटाळा आला, ते पटकन माझ्या चेहऱ्यावरून ओळखायचे आणि मला म्हणायचे, की "आज काही तू जास्त स्वयंपाक करू नको, फक्त लाईटली बनव. आम्ही खाऊन घेतो." तर त्यावेळेस खरंच मला इतका आनंद व्हायचा ना, तर आनंद मला एकच गोष्टीचा असायचा, की सगळे मला समजून घेतात. हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. बरोबर ना? तर उपमा खाण्यासाठी तयार आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.